नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरचं स्वागत. सध्या आपण पालखी तळावर आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता दृश्य की या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज अनेक पालखी स्थळ या ठिकाणी उद्या पालखी दाखल होणार आहेत. तर ह्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने कोणती सुविधा दिली जाते, तर आपण वारकरी भक्त जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगता? पालखी तळावर आले. आम्हाला 13-14 वर्ष झाले वारीला येतोय आम्ही. संत श्रेष्ठ कानराज महाराजांच्या माऊलीचे काका आहेत, त्यांच्या संग आम्ही चालतो. 13 वर्ष झाले आम्ही. हा, चालत येतो. पाय वगैरे काही दुखत नाही? पाय दुखले तर हे असतं ना, संती दवाखाना गोळ्या असतात, पण देवाबरोबर काय नाही वाटत चालायला. काय विठुरायाकडे आता काय जाऊन सांगणार? काय नाही, असंच आयुष्यभर आम्हाला देवाची संगत भेटावं एवढीच इच्छा आहे. गाडी पण संघ आहे आमच्या, सगळी व्यवस्था आहे आमची. लय भारी, लय सुविधा झाली. गावचीच गाडी आहे, सरकारी दवाखान्याची गाडी असते आमच्या संघ. काय कांदा चिरतायत, स्वयंपाकाची तयारी चालू आहे? हो. वारकरी आहेत? आमचे ना 500 वारकरी आहेत. जेवणाची सुविधा चालू आहे? हो. कुठल्या गावावरून आला? केंदूर. आता इथनं विठुरायाचं दर्शन जाणार आहात, काय हो. सांगता? विठुरायला काय सांगणार, सगळं सर्वांचं व्यवस्थित होऊ द्या. पाऊस पाणी पीक पाणी सगळं व्यवस्थित येऊ दे. शेतकऱ्यांचे गावाकडची हो, शेती आहे गावात. शेती शेती सगळ्यांची आपली पोटापुरती. पाऊस वगैरे आहे गावाकडे? गावाकडे आता कालपासून चालू झालाय. काय पेरलंय? सोयाबीन, तुमच्याकडे सगळीकडे सोयाबीनच आहे? सोयाबीन, मूग, भाज्या वगैरे, बाजऱ्या, मुग्या, वाल याच असत भाज्यांसाठी. पाऊस कमी आहे का या वेळेला? हाय, भरपूर आहे. आता चांगला आहे. हा, चांगला पाऊस आहे. भरपूर आहे. हा, काय विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर काय सांगताल विठुरायाला? इटू राहायला सुखाचा ठो बाबा, लेकरा बाळा आम्हाला सुखाचा ठो, बाकी काही नको आम्हाला देऊ. किती वारी आहे तुमची? 3री वारी आहे. किती वारी? हा, त्याच्या अगोदर नाही केली? नाही. कसा आला अनुभव काय वारीचा? लय भारी, लय आनंद. लोकांनी वारकऱ्यांनी यावं का नाही अजून? यावा आयुष्य यावा, आयुष्य यावा. हा, विठुरायांना हेच मागणी, सगळ्यांनी यावा. विठुरायाचं दर्शन घेतल्यावर काय सांगताल विठुरायाला? सगळ्यांना व्यवस्थित ठेवू, सगळ्यांना व्यवस्थित ने, चांगलं सुख समाधानी, बस एवढंच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठलं गाव? आम्ही केंदूरचे. आता तुम्ही पालखी तळावर आलाय, काय सांगताल? आमचे संत कान्होराज महाराज दिंडी सोहळ्याचा हा वाखरीचा मुक्काम आहे आज. आतापर्यंतच्या प्रवासात आम्हाला सर्व ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी आमचे मुक्काम होते, ज्या ठिकाणी आम्हाला नाश्ता पाणी दिला, त्या सर्व ग्रामस्थांचं आणि त्या गावाचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. किती लोक दिंडीमध्ये? आमच्या दिंडीमध्ये साधारणतः सोहळ्यामध्ये 2,500 ते 3,000 लोक आहेत आणि आमच्या दिंडीमध्ये 500 लोक आहेत. काय स्वयंपाक चालू आहे, काय सांगता? आता या ठिकाणी आम्ही मासवड्याचा कार्यक्रम धरलेला आहे. संध्याकाळी सर्वांना आता पालखी तळावर दरवर्षीप्रमाणे मासवडीचा कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे. काय प्रशासनाच्या तुम्ही चांगली सुविधा दिली जाते? हो, खूप छान ठिकाणी आता मुरमीकरण केले, मुरमीकरण करून रोलिंग केलेले, त्यामुळे इथं चिखल वगैरे होण्याचा काही प्रश्न येत नाही. त्या आता संडास वगैरे सर्व शौचालयाची सोय करेलच, आज संध्याकाळपर्यंत होईल. त्यामुळे प्रशासनाचे योग्य अशी काळजी सर्व वारकऱ्यांची घेत आहे असं दिसतंय आम्हाला. काय गावाकडे पाऊस पाणी वगैरे आहे? हो, पाऊस पाणी चालू झालाय. पंढरपूरमध्ये साधारणतः 3-4 दिवसापूर्वी पाऊस झाला असं आम्हाला समजले आणि इथं ओले, त्याच्यामुळे पाऊस झालेलाच आहे. पाठीमागे थोडा पाऊस येतोय. बरं, आता पांडुरंगाच्या कृपेने होतंय सर्व समाधान. पंढरपूरला पोहोचल्यानंतर विठुरायाचं दर्शन झाल्यावर विठुरायाकडे काय मागणार? विठुरायांना काय, आमच्या सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानाने आणि आनंदाचा ठेवा, एवढीच मागणी आमची. किती वर्षी वारी आहे मामा? माझी स्वतःची साधारणतः 8वी ते 9वी वर्षाची मागणी. 8-9 वर्ष झालेत मला. आता हे आमचे जुने वारकरी आहेत, यांची फार जवळजवळ 40-45 वर्ष झाले असतील ना. 51 वर्षाची वारी या इकडे मामा. त्यांच्याच मार्गदर्शनातून आम्ही आलो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठलं गाव? हिंदूर. हिंदूर. काय सांगचाल? काय सांगायचं, महाराजांच्या बरोबर यायचं,
दर्शन करायचं आणि परत जायचं दिंडीवर. काय विठुरायाकडे काय मागितलं? मागायचं नाही काही, काहीच मागायचं नाही. अजिबात नाही मागायचं काही. मग मागितल्याशिवाय देव कसं देणार? पण त्या गरजच नाही आपल्याला देवा मागायची काही. हे जे बिना मागता देतोय का देव? हा, बरं. हे जे महाराज किती वर्ष आहे? 51 वर्षे पहिल्या वर्षापासून मी दिंडी सगळे. पहिल्या वर्षापासून दिंडी सगळं. महाराजांची दिंडी निघली ना तेव्हापासून हे ते आता 51 वर्षे पायी चालत येत आहे पायी चालत. काही त्रास होत नाही का? अजिबात नाही. काहीच नाही. महाराज संघ म्हणल्यावर काय व्हायचं. हे जे महाराज म्हणतात ना, संत कान्होराज महाराज, हे माऊलींचे त्यांच्या सोहळ्याचं हे नियोजन आहे. त्याच्यामुळे माऊलींचे काका म्हणजे माऊलींना समाधी सोहळ्याचं कीर्तन ह्या काकांच्या माध्यमातून झालेले असे हे काका. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्णारी. कुठल्या गावावरून आलाय? आम्ही आलो धाराशिव. धाराशिव. हा, काय किती वर्षी वारी? 12वी. विठुरायाचं दर्शन झालं का? हा, पांडुरंगाचं दर्शन झालं का? पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो. बर. हा, काय मागितलं देवाला? का मागाय सुखी ठेव बाबा म्हणलं. बर. तुझ्या वारीला येता तुला बांधता बोलता. हा, दुसरं काय बोलायचं? हा, देवानं नीट ठेवायचं एवढंच बोलायचं. काय ते? हा, काय पाऊस वगैरे गावाकडे आहे का? पाऊस पडलाय आता. पडलाय. काय पडलाय. पेरलंय? साहेबीन फिरले. बर. हा, सोयाबीन उगवल्यावर देवाला द्यायचंय का नाही? द्यायचं. बर. होय. आलाय आजी. तडवळे म्हणता कितवी वारी? 7 7वी वारी. काय विठुरायाकडे काय मागणं, काय सांगणं? जनतेचं कर बाबा चांगली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुठल्या गावावर? आम्ही किंदूर पाबळ. बर. कितवी वर्षी वारी? 51 वर्ष पालखी सोहळा आहे. 51 वर्ष. काय सांगचाल? बोला ना, काय पाहिजे ते सांग. कसं वाटलं वारीचं? आनंद वारी. आनंद वारी. काय एवढ्याला प्रशासनाच्या वतीने तयारी जोरदार केली जाते. आता काय आहे का तशी सुविधा? बऱ्यापैकी वाटतं. आता इथं रोलर बिलर फिरवला, यंदा मुरुम टाकलाय. तिथं तर यंदा चांगली सोय केली. गेल्या वर्षी एवढी सोय नव्हती. यंदा प्रशासनाच्या वतीनं जरा चांगली सोय केलेली वाटते. वाटेने आहे थोडी तारमळ, हा. पण इकडं बरी आहे जरा. तिकडं बरी आहे. हा, वाटलं टँकर पण शासनाचे कमी आहे. कमी आहेत. हा, पाणी पिण्याची अपघात झाली का? मिळतं पाणी. आमचं स्वतःचं टँकर आहे. स्वतःचं बिस्लरचं पाणी पितो आम्ही. बर. काय 51 वर्ष झाले वारी करून कसं वाटतं तुम्हाला? आता अनुभव काय तुमचे 51 वर्षाचे? 51 वर्षामध्ये संपूर्ण विठ्ठल भेटल्यासारखं वाटतं. भेटला विठ्ठल? हा, मग काय वारी केली की विठ्ठलच भेटतो. वारी केली की विठ्ठल कसा भेटतो? येतो वारकऱ्यांसाठी धावून येतो. विठुरायाचं दर्शन घेतल्यावर काय विठुरायाकडे मागणं करता? थोडा आहे कधी जन्मजन्मी घडो आमची ही तर तुझी सेवा. जन्म जन्म घडो तुझी आमच्याकडून तुझी सेवा. बर. एवढंच मागणं आहे. बाकी काय नाही. गावाकडे काही शेती वगैरे भरपूर आहे. भरपूर आहे. काय पेरलंय? आता बिनूक पेरला आहे, पपई लावली, टमाटे लावल्या. पाऊस वगैरे? पाऊस झाला पूर्ण. आता तिकडं पेरणी वगैरे सुरू आहे. विठुरायाचं दर्शन घ्यायला आला आहे. मग तिकडं कोण बघतंय? तिकडे आहेत ना मुले मंडळी आहेत. तिकडं नुकसान होत नाही का? नाही काय होणार नुकसान. त्याला गरज काळजी आहे ना आमची. कोणाला काळजी? पांडुरंगाला. पांडुरंगाला. तो संपूर्ण आम्ही करून घेतो. संपूर्ण भक्तासाठी पाच महाराज येत नाही. हे माऊलीचे काका आहे त्याचा फोटो लावलेला. बरं. माऊलीच्या समाधीला यांचे कीर्तन झालेले आहे. आमचे जे महाराज आहेत ते कान्होराज महाराजांचे कीर्तन झाले. खंडू नारायण सुकरे. किती वय आहे? वय आहे 62. कितवी वारी आहे? ही 16वी वारी. 16 वर्ष. हा, काय आलाय तिथनं? चालत कुठून आलाय चालत? आळंदी किंदूर पाबळ. आळंदीवरून चालत आला? हा, आळंदीवर. काय काय सांगचाल? पंढरपूरला पोहोचलाय. प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे. कशी हो, वाटते? एकदम आनंदात आहे. आनंदात आहे. हा, बरं. काय विठुरायाकडे दर्शन घेतल्यानंतर काय सांगणार विठुरायाला? विठोबा राहायला आम्हाला काय नको, आम्हाला आनंदात ठेव एवढाच प्रश्न आहे. बरं. काय कष्टाने करायचं आणि कष्टाने काय आनंदात राहायचं, बाकीचं काय. आजी नाव काय? राजूबाई पांडवडे. किती वय आहे? 95. 95 वय. कितवी वारी आहे? 6वी. 6वी वारी आहे. हा, काय सांगचाल? काय विचारताल ते प्रश्न सांगणार. बर. वा. कुठून आलाय? आम्ही आला 13 गुरुबाकाच्या दिंडीत. बर. ते तडुळेहून आलो बर. 13ला. बर. गुरुबाकाची दिंडी
आणि दिंडी चालविणार गणेश महाराज, निधी मालक गणेश महाराज. हा स्वयंपाक चालू आहे, काय सांगचाल? हा साधू संतांनी जेवण. बर. हा जिल्हा तालुका धाराशिव आहे आमचा. विठुरायाचं दर्शन झालं का? झालं, कसं वाटलं? छान वाटलं. काय मागितलं विठुरायाकडे? काय हिला मागितलं त्यांना, आम्हाला आयुष्य अजून तुमच्या वारीला येऊ द्या. हा अजून येऊ द्या वारीला. हा वारीला अजून येऊ द्या. हा कसं वाटलं वारीत? वारीत नाही चांगलं वाटलं, नंतर येते. हा असं मोरच्या वर्षीचा आताच बोलवण आहे. बोलून आहे. हो राधा मनाची मोठी लागल कृष्णाच्या पाठी, नको गराजे हात धरू मंगळसूत्रासाठी, नको गराजे हात धरू मंगळसूत्रासाठी. गाई रामकृष्ण हरे रामकृष्ण कुठून आलायत माऊली? तेरच्या दिंडीत आमच्या संघ 100 महिला आहेत, त्या म्हणजे पुरुष आहेत तर काही महिला आहेत त्याच्यात. चांगलं वाटलं, सगळे सेवा करतो. आपलं नडलं आणलं दुखायला लागलं सांभाळून घ्यायचं, म्हाताऱ्या माणसाला आंघोळी घालायच्या, जीव घालायचं, काळजी घ्यायची. चांगलं वाटतं, एवढी समाजसेवा आवडली म्हणून केली. किती वर्षी वारी? माझी 12वी वारी आहे. 12 वारी. 12वी वारी. काय विठुरायाकडे काय मागणं केलं? काय नाही, सगळं जग सुखी राहू दे, पाऊस पाणी पडू दे, एवढंच म्हणलं. अजून काय नाही? काही अपेक्षा नाही, सगळं दिलंय भरपूर, ते ना कशाला आपण मागायचं. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुठल्या गावातून आला? शिंदेवाडी. शिंदेवाडी. किती लोक आहेत? आम्ही म्हणजे मी चालत नाही आले, मी आज आमची पंगत आहे म्हणून आलो. पंगत. किती लोकांची पंगत आहे? 50. 50 लोकांची. आज स्वयंपाक चालू आहे, काय सांगताल? 100 आहेत का? काय सांगचाल? आज स्वयंपाक चालू आहे, म्हणजे काय काय सांगचाल म्हणलं? स्वयंपाक चालू आहे. माऊलीची वारी आहे आणि आज 4-5 वर्ष झालं हे दिंडीची चालत येते, त्यांच्यासाठी आम्ही वर्षाला पंगत घेऊन येतो. मग आज सकाळी आम्ही आलो, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायला चालू आहे. कुठून आलाय? धाराशिव जिल्ह्यात कावळेवाडी आहे. किती वेळ वारी आहे? 5वी. काय सांगचाल? काय सांगायचं, विठ्ठलाचा गजर आनंदाचा आहे म्हणून सांगू. गावाकडे पाऊस पाणी वगैरे आहे? नाही एवढं, थोडं आहे. अभंग वगैरे काय येतो? येतो. बोला. म्हणू का? मला की. तुकोबाची कांता सांगे लोक पासे, तुकोबाची कांता सांगे लोक पासे, गोसावी झाले पती ग बाई माझे, गोसावी झाले पती. फुटकाच येईना त्याला दोन तारा, फुटकाच येईना त्याला दोन तारा, करियर जरा पंढरीच्या, करियर जरा पंढरीच्या, गोसावी झाले पती ग बाई माझे, गोसावी झाले पती. माझ्या चौघी बहिणी नांदते सुखान, माझ्या चौघी बहिणी नांदते सुखान, माझी कर्मरेषा ऐशी कैसे, माझी कर्मरेषा ऐशी कैसे, गोसावी झाले पती ग बाई माझे, गोसावी झाले पती. माई बाप माझे बरे नाही केले, माई बाप माझे बरे नाही केले, पदरी बांधिले गोसायच्या, पदरी बांधिले गोसायच्या, गोसावी झाले पती ग बाई माझे, गोसावी झाले पती. बोलू नको ऐसे चरण धरावे विठोबाचे,
चरण धरावे विठोबाचे गोसावी झाले पती ग बाई माझे गोसावी झाले पती तुकोबाची कांता सांगेल कपासे तुकोबाची कांता सांगेल कपासे गोसावी झाले पंढरी